नमस्कार. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ महाराजांचे जो काही दरबार असतो किंवा मठ असतो, मंदिर असो, केंद्र असो, त्यापासून आपण कितीही लांब असो किंवा आपल्या गावात जरी ते स्वामींचा मठ नसेल, मंदिर नसेल, केंद्र नसेल, तरी आपण जरी स्वामींशी बोललो, मनाने बोललो, हात जोडून बोललो, तर स्वामींना आपली हाक पोचतेच आणि स्वामी ते आपल्या हाकेला उत्तर देतातच. हे मी एका गोष्टीवरून तुम्हाला सांगते. मग चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. अक्कलकोटपासून 8 कोसावर जे बोरामणी नावाचे गाव होते, तिथं एक गणपतराव वाणी हा व्यक्ती राहत होता. त्याच्याकडे 3 म्हशी होत्या. पण एक दिवस काय झालं, चोरांनी त्या 3ही म्हशी चोरून घेतल्या. गणपतरावांनी खूप शोध घेतला तरी त्या म्हशी सापडल्या नाही. मग गणपतरावांनी स्वामींची कीर्तीही ऐकलेली होती. अक्कलकोटपासून फक्त 8 कोसाच्या अंतरावरच हे बोरामणी गाव होते. मग स्वामींची कीर्ती तिथपर्यंत जाणार नाही असं होणार का? तर मुळीच नाही. मग स्वामींची कीर्ती ऐकलेली होती म्हणून गणपतरावांनी मनोमन स्वामींना नवस केला की स्वामी महाराज, तुम्ही जर माझ्या या 3ही म्हशी मला मिळवून दिल्यात तर मी तुम्हाला एका म्हशीचा दाम देईल किंवा एक म्हशी तुम्हाला अर्पण करेल, असा त्या गणपतरावांनी स्वामींना नवस. मला तर माहितीच आहे की स्वामींचे चराचरावर लक्ष असते. कोणी कितीही लांब असो तरी त्याची जी हाक असते ती स्वामींपर्यंत पोचतेच. फक्त आपण मनापासून स्वामींची आठवण काढायला हवी, स्वामींचं नामस्मरण करायला हवे. मग हा जो गणपतराव होता, त्याच्या म्हशी ज्या होत्या त्या एका चोराने एका जुनाट घरामध्ये लपवून ठेवल्या होत्या आणि तिथून तो निघून गेलेला होता. मग स्वामींच्या कृपेने एका अज्ञात माणसाकडून त्या गणपतरावांना हा संदेश पोचला की तुमच्या म्हशी ह्या एका जुनाट घरामध्ये एका कोणत्या चोराने लपवून ठेवलेल्या आहेत. मग ही जी काही बातमी आहे ती ऐकताच तो जो गणपतराव वाणी होता त्याने काही माणसं सोबत घेतली आणि त्या जुनाट घराकडे धाव घेतली आणि आपल्या म्हशी सोडवून घेतल्या व आपल्या घरी आणल्या. मग हे जे महाराजांनी केलेलं होतं आणि का केलं होतं, तर त्या ज्या म्हशी होत्या त्या तहानेने खूप व्याकुळ झालेल्या होत्या. सकाळपासून त्यांनी पाणीसुद्धा पिलेले नव्हते. मग महाराजांना त्यांची करुणा आली, दया आली आणि हा जो नवस्फूर्ती होता तो नवस्फूर्ती झाली. मग त्या गणपतराव वाण्याने जो नवस केला होता की माझ्या म्हशी जर मला भेटल्या तर मी एका म्हशीचा दाम देईन किंवा एक म्हैस अर्पण करीन. पण त्या गणपतरावाने काय केले की एका म्हशीचा जेवढा दाम असेल तेवढाच त्याने 2 पितळेच्या समया, तेवढ्याच किमतीच्या 2 पितळ्याच्या समया स्वामींना अर्पण केल्या. बघा, त्या गणपतराव वाण्याने फक्त स्वामींची जी लीला असते किंवा स्वामींचे जे काही प्रसंग होते तेच त्याने ऐकलेले होते. स्वामींना त्यांनी बघितले सुद्धा नव्हते आणि स्वामींची तो सेवासुद्धा करत नव्हता. फक्त ते स्वामींच्या कीर्ती होत्या त्या त्याने कानी ऐकलेल्या होत्या. त्यावरून त्याने स्वामींकडे धाव घेतली आणि मनोमन प्रार्थना केली. मग त्याच्या ह्या ज्या काही चोरीस नेलेल्या म्हशी होत्या त्यासुद्धा भेटल्या आणि नवस्फूर्तीसुद्धा झाली. मग हे कशावरून, तर स्वामींना मनापासून हाक घातल्यामुळे हे सर्व झाले आणि पूर्ण विश्वास स्वामींवर टाकला म्हणून त्या गणपतरावाच्या म्हशी त्याला भेटल्या. अशाच प्रकारे आपण सुद्धा स्वामींवर विश्वास ठेवून स्वामींचं जे काही कार्य आहे, स्वामींच्या इच्छा मिळून जर आपण राहिले
तर नक्कीच आपलं जीवन हे सुखकर होईल. मग आपल्या वाटेला खूप दुःख जरी आले तरी स्वामी महाराज ही फक्त तुमचीच इच्छा असेल, तुमच्या इच्छेशिवाय काहीच होऊ शकत नाही असं जरी म्हटले आपण त्या दुःखामध्ये, तरी स्वामी महाराज आपल्याला सावरून घेतात. तसेच सुख जरी आपल्या जीवनात आले, मग सुखामध्ये आपण स्वामींना विसरायला नको. हे स्वामी महाराज, तुमच्या इच्छेनुसारच माझ्या या जीवनात आजच्या दिवसात हे एवढं मोठं सुख आले आहे. हे जर आपण एवढे सुद्धा म्हटलो तरी स्वामी महाराजांना म्हणजे आपले हाक, आपले हे जे बोलणं आहे ते पोचते. आणि म्हणजे आपलं जे काही म्हणणं असतं, बोलणं असतं, मनातलं विचार जरी असेल तरी तो स्वामींपर्यंत पोचतो. म्हणून स्वामींच्या इच्छा मिळवून जर आपण राहिलो तर नक्कीच आपलं जीवन हे सुखमय होते. मग माझा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.